नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला क्लास 9चा चॅप्टर 3 बघायचा आहे, करंट इलेक्ट्रिसिटी. चला तर मग सुरू करूया. ओके, थर्ड टॉपिक करंट इलेक्ट्रिसिटी. टॉपिक जरा कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे जर कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर हे सोपं जाईल. ठीक आहे. सो ज्या गोष्टी सांगतो त्या व्यवस्थित समजून घ्या. थोडा कन्सेप्च्युअल आहे. बघा, यामध्ये आपल्याला पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स, सेकंड कंडक्टर अँड इन्सुलेटर, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स अँड ओहम्स लॉ, अँड कनेक्शन ऑफ रेजिस्टर अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. आता ह्या इलेक्ट्रॉनिक्सच्या प्युअर टर्म्स आहे, राईट. तर ह्या थोड्याशा तुम्हाला नवीन आहे. ओके, पण याला पहिल्या आयटमला आपण जर बघितलं तर तुम्हाला, मला असं वाटतं 8th स्टँडर्डला हा पोटेन्शियल डिफरन्स नावाचा प्रकार होता. पोटेन्शियललाच आपण व्होल्टेज असं म्हटलं होतो. डिफरन्स म्हणजे दोन व्होल्टेजमधला फरक. ओके. नंतर कंडक्टर आणि इन्सुलेटर म्हणजे सुवाहक आणि दुर्वाहक, म्हणजेच मेटलमधून करंट पास होतो आणि वुडनमधून करंट पास होत नाही, त्याला इन्सुलेटर असं म्हणतो. हे कन्सेप्ट ऑलरेडी बेसिकमध्ये झालेले, तर ते आपल्याला थोडेसे आता डीपमध्ये बघायचे. चला तर मग सुरू करूया. ऑल अराउंड अस electricity is of utmost important in the modern world. We depend on it for almost everything in our day-to-day life. हे तर माहितीच आहे आपल्याला, इलेक्ट्रिसिटी शिवाय म्हणजे आपल्याला आता जगणं मुश्किल आहे, बरोबर. तर इलेक्ट्रिसिटी हे एक इम्पॉर्टंट मॉडर्न वर्ल्डसाठी एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे आपल्या. ओके, त्यावरच सगळ्या गोष्टी काय आता डिपेंड आहे. In order to avoid the inconvenience faced due to a failure of a power supply, hospitals, bank, offices and private institutions make an alternative arrangement with the help of a generator. आता जसं बघा, महत्त्वाच्या ठिकाणी आपण म्हणतो हॉस्पिटल्स, नंतर बँक्स, ओके, नंतर ऑफिसेस. यामध्ये काय, जर एखाद्या वेळेस जर लाईट चालल्या गेली तर त्याला अल्टरनेटसाठी त्यांच्याकडे काय असतं, इन्व्हर्टर असतं किंवा जनरेटर असतं, राईट. कारण काम बंद नाही झालं पाहिजे, त्यासाठी अल्टरनेट सप्लाय त्यांना ठेवावा लागतो. इलेक्ट्रिसिटी इज यूज्ड फॉर रनिंग इलेक्ट्रिक फर्नेस, इलेक्ट्रिक मोटर अँड सेव्हरल अदर इन्स्ट्रुमेंट यूज्ड इन इंडस्ट्री. आता आपल्याला तर माहीतच, इंडस्ट्रीमध्ये हेवी मशीन्स असतात, राईट. त्याला चालवण्यासाठी व्होल्टेज पण कसं असतं, हेवीच लागणार आहे. डोमेस्टिक अप्लायन्सेस लाईक फ्रीज, इलेक्ट्रिक ओव्हन, मिक्सर, फॅन, वॉशिंग मशीन, vacuum cleaner, roti maker, etc. have helped us by the saving time and labor. All these devices cannot be run without electricity. बरोबर आहे. आता बरेचसे, आता जवळजवळ 60% आपल्या घरातले इक्विपमेंट हे इलेक्ट्रिसिटीवरच डिपेंड आहे. ओके, त्यामध्ये बरेचसे असे फॅन आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, रोटी मेकर आहे, राईट. ह्या गोष्टी त्यामध्ये आपण include करतो. Not only human being but some animals also use electricity. For example, fishes such as eels use electricity to catch their prey and also for self-defense. The lightning that strike the earth is excellent example of a natural flow of electricity. What if we could collect and store this electricity? बघा, आता माणसाप्रमाणे जसं प्राण्यांना पण काय, ह्या गरजेची एक गोष्ट झालेली, बरोबर. तर याचा आपल्याला आता इलेक्ट्रिसिटी कशा पद्धतीने आपण कलेक्ट करतो हे आपल्याला बघायचं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट. कॅन यू रिकॉल, यू मस्ट हॅव सीन अ वॉटरफॉल, विच वे डज द वॉटर फ्लोज. आता बघा, यांनी विचारलं आहे, बघा, जे आपला धबधबा असतो त्यामध्ये पाणी कशा प्रकारे वाहतं, तर हे पाणी आपल्याला माहिती आहे उत्तराच्या दिशेने काय होतं, वाहत असतं. For the generation of electricity, water is released from a dam at a higher level, and because of gravity it falls to a lower level. Thus, as we know, the direction of flow of water between two points depend on the level of 2 points. बघा, आता इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची म्हटलं तर डॅममध्ये आपण पाणी स्टोअर करून ठेवतो, ते उंचीवर असतं, बरोबर. हे उंचीवरचं जे पाणी ते आपण काय करतो, फ्लो करतो उत्तराच्या दिशेने, आणि उत्तराच्या दिशेने काय केलं तर टर्बाईन्स बसवले जातात. विथ द हेल्प ऑफ टर्बाईन्स ते रोटेट करून आपण इलेक्ट्रिसिटी काय करतो,
जनरेट करतो. ओके, पण 2 पॉईंट कसे, एक हायर आणि एक लोअर. नेक्स्ट बघा, पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे पोटेन्शियलचा अर्थ काय होतो, व्होल्टेज, आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे दोन व्होल्टेजमधला फरक. ट्राय दिस इक्विपमेंट. बघा, एक एक्सपेरिमेंट दिलेलं आहे तुम्हाला. 2 प्लास्टिक बॉटल, रबर ट्यूब, क्लॅम्प अँड वॉटर. 2 प्लास्टिकच्या बॉटल घ्यायच्या आपल्याला, एक रबर ट्यूब घ्यायची आहे ज्या त्या दोघांना जोडण्यासाठी, नंतर एक क्लॅम्प म्हणजे एक चिमटा घ्यायचा आहे तुम्हाला, आणि नंतर पाणी घ्यायचं आहे. ठीक आहे. प्रोसिजर बघा, सेटअप द एक्सपेरिमेंट ॲज शोन इन फिगर 3.1. आकृती दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, एक उंचीवर ठेवायचं आहे आणि एक थोडा बॉटमला ठेवायचं आहे आपल्याला, दोन बॉटल. त्या दोघांच्यामध्ये काय करतो आपण, एक ट्यूबनी त्याला कनेक्ट करतो आहे, त्याला रबर ट्यूब असं म्हणतो आहे. ओके, देन रिमूव्ह द क्लॅम्प फ्रॉम द रबर ट्यूब. नोट युअर ऑब्झर्वेशन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता बघा, आपण पहिले डायग्रामला बघूया. पहिले यामध्ये काय केलेलं आहे बघा, आपण एक जी बॉटल ही थोडी उंचीवर ठेवलेली आहे आणि दुसरी बॉटल ही बेसला ठेवलेली आहे. तर त्या दोघांमध्ये आपण चिमटा लावलेला आहे, बरोबर, क्लॅम्प. आता महत्त्वाचं काय, क्लॅम्पला आपण जर लावून ठेवला असेल तर पाणी हे वाहणार नाही उंचावरून खाली, बरोबर. जसं आपण तो क्लॅम्प काढून घेतला तर काय होईल, उंचावरचं पाणी हे उंचावरच्या बॉटलमधलं पाणी हे खालच्या बॉटलमध्ये फिलअप व्हायला चालू होऊन जाईल, बरोबर. हे कुठपर्यंत होईल, जोपर्यंत दोघांचं प्रेशर सारखं होत नाही तोपर्यंत. ओके, फर्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट हॅपन वेन द क्लॅम्प इज रिमूव्ह. क्लॅम्प जर रिमूव्ह केली तर पाणी काय होणार आहे, जे उंचीवर ठेवलेली बॉटल त्यामधून हे खालच्या बॉटलवर फ्लो होणार. सेकंड, डज द वॉटर स्टॉप फ्लोईंग अँड वाय. हो, वॉटर हे एका विशिष्ट वेळेनंतर थांबेल. का, कारण दोघांचं जर प्रेशर सारखं झालं तर ॲटोमॅटिकली हे काय होणार आहे, थांबणार आहे. व्हॉट विल यू डू टू कीप द वॉटर फ्लोईंग फॉर अ लॉंगर ड्युरेशन. आता तुम्हाला जर पाणी हे जर फ्लोच ठेवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार, उंची वाढवावं लागणार. कशाची, ज्या उंचीवर तुम्ही बॉटल ठेवली आहे, राईट, ती बॉटल थोडीशी आणखी त्या बॉटलच्या हाईटला वरती घ्यावं लागणार. थर्ड, व्हॉट विल यू, ओके, जस्ट लाईक वॉटर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन द 2 पॉईंट्स डिपेंड ऑन अ काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल ॲट दोज पॉईंट. द लेवल इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. बघा, यालाच आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणतो. जसं आपण पाणी जसं उंचीवर ठेवतो आहे त्याप्रमाणे इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन 2 पॉईंट्स म्हणजे एक हायर आणि एक लोअर, ह्या 2 पॉईंटमध्येच आपण काय करतो, जो व्होल्टेज ठेवतो त्याला आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं म्हटलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता थोडंसं आता इलेक्ट्रॉनिक्सच्या टर्ममध्ये आपण वळतो आहे विथ द हेल्प ऑफ वॉटर. अ पॉझिटिव्ह चार्ज फ्लो फ्रॉम अ पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल टू अ पॉईंट ऑफ अ लोअर पोटेन्शियल. बघा, कधीही चार्ज, जसं पाणी हे उंचावरून एक उताराच्या दिशेने वाहतं खालच्या साईडला, त्याप्रमाणे पॉझिटिव्ह चार्ज फ्लो ऑफ हायर पॉईंट म्हणजे एक हायर व्होल्टेजपासून लोअर व्होल्टेजकडेच वाहणार, बरोबर. We have seen earlier that electricity flow due to the conduction of negatively charged electrons. आता हा जो चार्ज असतो हा विथ द हेल्प ऑफ काय असतो, इलेक्ट्रॉन्स असतो. आणि इलेक्ट्रॉनवर चार्ज कुठला असतो, तो निगेटिव्ह असतो. इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम द पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू द पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल. इलेक्ट्रॉन कसे वाहता बघा, लोअर पॉईंट टू हायर पॉईंट. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. A lightning strike is the flow of electron from point of lower means negative potential cloud to the point of higher म्हणजे झिरो पोटेन्शियल ऑन द अर्थ. तुमच्या अर्थवर आता काय पोटेन्शियल हे झिरो आहे, राईट. देन म्हणजे हायर आहे, आणि लोअर पोटेन्शियल हे काय तुमचं इलेक्ट्रॉन्सच्या फॉर्ममध्ये. त्यामुळं ते क्लाउडमध्ये काय होतं आहे, क्लाउडमधून म्हणजेच वीज वगैरे पडतो आपण म्हणतो ना, तर त्या प्रकारचा हा एक कन्सेप्ट आहे. वी शॅल स्टडी द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन अ हायर स्टँडर्ड. बघा, आपल्याला याची आता इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन नेक्स्ट स्टँडर्डला 10th बघायचीच आहे. द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ अ पोटेन्शियल ॲट अ 2 पॉईंट ए अँड बी इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन देम. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे दोन व्होल्टेजमधला फरक. तर बघा, आता ए आणि बी जे पॉईंट दिले या दोघांमधलं व्होल्टेजमधला फरक म्हणजे तुमचा पोटेन्शियल डिफरन्स असतो. ओके, तर लक्ष द्या, फिगर 3.2 दिलेली आहे बघा. कंडक्टर ए इज ॲट हायर पोटेन्शियल दॅन अ कंडक्टर बी. एमध्ये पोटेन्शियल कसं आहे, जास्त आहे बीपेक्षा.
When these two are connected by a conducting wire, the potential difference is created between the two ends of electron will flow from B to A through the wire. बघा आता निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे काय करतो तुमचा चार्ज जातोय बरोबर, म्हणून काय होणार हे दोघांना आपण जर जॉईन केलं ए आणि बीला तर निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे काय होणार आहे फ्लो होत जाणार आहे राईट, म्हणजे लोअर टू हायर, कारण फ्लो होणारे काय इलेक्ट्रॉन्स आहे, इलेक्ट्रॉन हे फ्लो होतात निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह राईट. देन this flow will continue until the two conductor A and B have a same potential, that is until their potential difference becomes zero, only then will the flow of electrons stop. म्हणजे याचा अर्थ समजला तुम्हाला, बी मधून ए मध्ये जे जाणारे इलेक्ट्रॉन्स आहे हे कितपर्यंत जात राहील, जोपर्यंत दोघांचं पोटेन्शियल सारखं होत नाही किंवा झिरो होत नाही तोपर्यंत हे फ्लो होत राहणार. जसं मी तुम्हाला त्या याच्या वेळेस सांगितलं त्या बॉटल फिलिंगला काय की जोपर्यंत दोघांचं प्रेशर सारखं होत नाही तोपर्यंत ते पाणी काय होईल फ्लो होत राहील त्याप्रमाणे राईट. नेक्स्ट, वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट अ इलेक्ट्रिक फील्ड टू टेक अ पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम अ पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू द पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल. बघा आपल्याला आता वर्क डन आपण कन्सेप्ट मागच्या चॅप्टरला बघितलं आहे बरोबर. मग आता वर्क डन इन द फॉर्म ऑफ वॉट इलेक्ट्रिक फील्ड जर आपण म्हणतोय पॉझिटिव्ह चार्ज टू म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज हा लोअर पोटेन्शियल झाला टू अ हायर पोटेन्शियल राईट. देन पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल. आता बघा आपण जो सेल वापरतो राईट त्यामधला आता यांचा पोटेन्शियल डिफरन्स विचारला आहे. द डिफरन्स इन द पोटेन्शियल बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ सेल इज अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल. बघा पॉझिटिव्ह निगेटिव्हमधला काय सिम्पली फरक, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, त्यामधला फरक जर म्हटलंच तर आपण पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल असं म्हणणार. दिस पोटेन्शियल डिफरन्स इज कॉज बाय केमिकल रिॲक्शन ऑकरिंग inside the cell. The potential difference set the electron in the motion and result in the flow of electricity through a conducting wire connected to the two end of a cell. बघा दोन एंडला किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये जरच कनेक्शन असेल तरच ह्या गोष्टी दिसून येणार आहे बरोबर, जे की आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतोय बरोबर. जर त्यामध्ये जर कनेक्शन केलंच नाही आपण म्हणजे दोन पॉईंट जर जोडलेच नाही तर त्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स दिसून येणार नाही. The amount of work done to carry a unit positive charge from A to B point B is called as a electric potential difference between two point. याला अंडरलाईन करून ठेवा ठीक आहे. अमाऊंट ऑफ वर्क डन त्यालाच आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल बिटवीन टू पॉईंट्स असं म्हणतोय. तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट म्हणजे वर्क अपॉन टोटल चार्ज ट्रान्सफॉर्म, म्हणजे आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्ही आणि वर्क डन डब्ल्यू डिवायडेड बाय चार्ज तुमचा क्यूने दाखवता. मग 1 व्होल्ट इज इक्वल्स टू 1 जूल डिवायडेड बाय 1 कुलोम असतं. बघा लक्षात असू द्या चार्ज हा क्यूने दाखवला आहे ना तर त्याला कुलोममध्ये मोजतं म्हणून सी घेतलं आहे ते ठीक आहे. आणि याचं एसआय युनिट काय व्होल्ट पोटेन्शियलचं, कारण व्होल्टेजमध्येच असणारे व्होल्ट ठीक आहे. आता बघा तुम्हाला एक डायग्राम दिली बघा, न्यूक्लियस म्हणजे सेंटरला दिले आणि त्याच्या आउटर साईडला इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे ओके. आता वीकली अटॅच आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. बघा ह्याचा अर्थ काय होतो, जे म्हणजे सेंटर आहे आता बघा 3 याच्यामध्ये दिले तुम्हाला 1 2 3 जे डायग्राम दिले त्यामध्ये ब्लॅक डॉट जे आहे ना ते त्यांचं न्यूक्लियस झालं. त्याच्यावरून मग जे इलेक्ट्रॉन फिरत आहे हे वीकली म्हणजे जर स्ट्रॉंगली अटॅच नसेल त्याच्यासोबत वीकली अटॅच असेल तर ॲटोमॅटिकली काय करतील ते जम्प करतील दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये, समजलं. देन फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह फ्रीली फ्रॉम ॲटम टू ॲटम. आता फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय की ज्याला आपण कुठल्याही प्रकारचं व्होल्टेज दिलेलं नाही आहे ठीक आहे. एक तुम्ही रॉड घेतला मेटलचा तर तो जर कन्सिडर केला त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं व्होल्टेज तुम्ही दिलेलं आहे म्हणजे इलेक्ट्रॉन काय करणार आहे फ्रीली मूव्ह होणार इकडे तिकडे राईट, त्याची डायरेक्शन डिफाईन नसणार आहे राईट. तर हा एक प्रकार यामध्ये आपल्याला आज दिसून येतो. बघा मी आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पॉईंट घेतले की सिम्पली इलेक्ट्रिसिटी ही कशी जनरेट होते विथ द हेल्प ऑफ वॉटर, पण वॉटरचा पहिले कन्सेप्ट क्लिअर पाहिजे तरच तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचा कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि हायर लोअर पोझिशन कुठंपर्यंत फ्लो होतं, नंतर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल काय असतो, चार्ज हा कशाने दाखवला जातो तर चार्ज हा क्यूने रिप्रेझेंट केला जातो आणि त्याचं युनिट असतो कुलोम ठीक आहे. तर हे फ्री चार्ज न्यूक्लियस सिंगल ॲटम हे ॲटोमॅटिकली तुम्हाला थोडं हळूहळू काय होईल समजत जाईल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचं डू यू नो देन फ्री इलेक्ट्रॉन करंट फ्लोईंग थ्रू द वायर हे आपण कन्सेप्ट बघूया ठीक आहे. थँक्यू.